सुरुवातीला बातमी अपघाताची। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शेडूंग गावच्या हद्दीत घडलेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झालाय। पहाटे 5:30च्या सुमारास रायगड हद्दीतल्या शेडूंग फाट्याजवळ ही दुर्घटना घडली आहे। पंक्चर झालेल्या स्विफ्ट गाडीच्या मदतीला एक इनोव्हा कार थांबली होती। त्यावेळी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निखिल कंपनीची एक खासगी बस भरधाव वेगाने निघाली। याच वेळी बसवरचं नियंत्रण गेलं आणि बस उभ्या असलेल्या स्विफ्ट आणि इनोव्हा कारला येऊन धडकली। धडक इतकी जोरदार होती की तिन्ही वाहनं बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली। या दोन्ही कारमधल्या लोकांनी प्रसंगावधान राखत कारमधून उड्या टाकल्या, त्यामुळे किरकोळ जखमांऐवजी त्यांना फार इजा होऊ शकली नाही। मात्र धडकेनंतर बसमधल्या 17 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर 45 जण जखमी झाले आहेत। जखमींवर पनवेल इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बसमध्ये एकूण 50 ते 55 प्रवासी होते। साताऱ्याहून ही बस येत असल्याने बहुसंख्य लोक साताऱ्याचे होते, तर काही जण ठाणे आणि घणसोली भागातले आहेत। या सगळ्या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी नेमकी काय माहिती दिली आहे बघूया। आम्ही सातारहून पनवेलमध्ये उतरायच्या तयारीत होतो। 2 मिनिटं पनवेल, 5 मिनिटं राहिलेलंच। त्याच्या खालापूर टोल नाका ओलांडल्यानंतर 4 ते 5 किलोमीटरचं अंतर सर्वसाधारण। या अंतरावरती समोर ॲक्सिडेंट झाला। थोडं एक स्विफ्ट डिझायर गाडी होती, स्विफ्ट होती। त्या गाडीला थोडंसं ट्रॅव्हल्सने धक्का दिला। धक्का दिल्यामुळे ब्रेक मारला गाडीने ट्रॅव्हल्सने। थोडंसं ओलसर असल्यामुळं काय असल्यामुळं गाडी पलटी झाली। त्याच्यात बरंच म्हणजे पाहण्यासारखी परिस्थिती नव्हती। तुम्ही त्या गाडीमध्ये होता? हो, तुम्ही वाचला, बऱ्याचशा लोकांचा मृत्यू झाला। तुम्ही काय चित्र पाहिलं? कसं पाहिलं? चित्र म्हणजे एकदम विचित्र चित्र होतं। म्हणजे काही करावं काय सुचतच नव्हतं, एवढं चित्र भयानक होतं। पण तुम्ही बॉडीज पण बाहेर काढला, काय तुम्ही काय केलं? तुम्ही बाहेर कसं? पहिल्यांदा मी एक काच फोडली। तिथं एक हातात मागच्या ट्रॅव्हल्समध्येच थोडंसं वजनी मारलं, तर काच फोडली। काचतून बाहेर आलो। नंतर माझी पत्नी माझ्याबरोबरच बसलेली सीटवरती, ती व्यवस्थित होती। तिला काचेतून बाहेर टायरवरती घेतलं, टायरवरतून खाली घेतलं। मग नंतर मी फोडून ड्रायव्हर साईडनं वर चढत सगळी गाडीची काच फोडली आधी, आणि मग परत सगळे ते सीट सगळ्या अंगा होत्या पॅसेंजरच्या। ड्रायव्हरच्या सगळे पाठीमागून आलेली ट्रॅव्हल्स मोकळीच होती, सगळ्या सीटच निघालेल्या त्याच्या। गाडीत किती पॅसेंजर होते? काय 50 ते 55 पॅसेंजर होते। 50-55 पैसे। नाही, तुम्ही सगळे मुंबईला जाणार होतात? कुठे जाणार? मुंबईला सगळे। कोण ठाण्याला, कोण पनवेलला उतरणार होतं। उतरायच्या तयारीतच होते सगळे। आता मी चालूच झालेलं, पुढं कळंबोलीपासून चालूच होत होतं। तुम्ही किती लोक होता? तुम्ही कुठे होता? आम्ही 3 जण होतो, मी, माझा भाऊ आणि माझी मिसेस। आम्ही कळंबोली स्टेशनला उतरणार होतो। पण मग तुमच्या भावाच्या मिसेसला किती लागलं? तुमच्या किती लागलं? आमच्या मिसेसला थोडंसं जास्त नाही गायला लागलं, एक गुडघ्यालाच थोडासा मार लागलेला। भावाला आमच्या बराच मार लागलेला आहे, परत म्हणजे गुडघा आणि मांडीमध्ये फ्रॅक्चर झालेला आहे। या अपघाताने मीरा रोडमधल्या कदम कुटुंबियांवर काळाचा घाला घातलाय। अपघातात 4 महिन्यांची नात, सून आणि आजीचाही मृत्यू झालाय, तर परिवारातले प्रमुख कल्याण कदम आणि त्यांचे चुलत भाऊ या अपघातात जखमी झालेत। 28 वर्षीय कल्याण कदम हे मुंबई चित्रपट निर्माते म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत। या अपघातानंतर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत, आपण बघूया। हा भीषण अपघात नेमकं कशाचं सूचक आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एकही सर्व्हिस रोड का नाहीये? त्यासोबतच ठराविक अंतरामध्ये आपत्कालीन यंत्रणा अस्तित्वात आहे का? टोल भरूनही लोकांच्या जीवाशी नेमकं कोण खेळतंय? अशा अपघातांमागे व्यवस्थेची अनास्था कारणीभूत नाही का? हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत।